तर आमदार संग्राम जगताप यांनी विकास लवांडेंवर झालेल्या शाई फेकीचं समर्थन केलंय। लवांडेंवर शाई फेकल्याबद्दल भंडारेंचं त्यांनी अभिनंदन केलंय। यावर सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केलेली आहे। संग्राम जगतापांनी केलेल्या समर्थनात काही नवीन नसल्याचा टोला सुषमा अंधारेने लगावलाय। तर जगतापांनी घेतलेली भूमिका योग्य नसल्याचं मत असल्याचं मत महेश लांडगेंनी मांडलेलं आहे। ते स्वतःचं संपूर्ण जीवन फक्त भगव्या ध्वजाकरता समर्पित केलं आहे, धर्माकरता समर्पित केलंय, पांडुरंगाकरता केलं, प्रभू रामचंद्राकरता केलंय। आणि हे करत असताना कुणीतरी उठतो, जो पक्ष कुठंच नाही, कशातच नाही, कुणीतरी याचा माणूस उठतो, त्यालाही कुणी खात नाही, पण तो उठून डायरेक्ट असा यादी वाचतो जसं काय त्याला कुठला तरी अधिकार, कुणीतरी शासकीय अधिकारी असा का दिला, एखादा कुणीतरी इन्कम टॅक्सचा अधिकारी असेल किंवा कुठला पोलीस आयुक्त आहे आणि तो गुन्हेगारांची यादी वाचतो। अशा प्रकारे यादी वाचण्याचं काम त्या व्यक्तीने केलं। आणि त्यामुळे बाप्पूंनी जे केलं आहे, तर बाप्पूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं, सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बाप्पूंनी बजावली। तर्कसंगत उत्तरं देण्यापेक्षा संग्राम जगताप सारख्या लोकांनी पुन्हा एकदा अशा घुसखोरांचं समर्थन केलं, हे काही फार विशेष नाही। आमची सन्माननीय मुख्यमंत्री महोदय तथा राज्याचे गृहमंत्री यांना विनंती असेल की कृपया आपण लवांडेंची केस अजिबात नोंदवून घेऊ नका, कुठलीही FIR करून घेऊ नका। उलट लवांडेंवर ज्यांनी प्राणघातक हल्ला केला, ज्यांनी दमदाटी केली, एकट्याला गाठून हे सगळं केलं, त्या सगळ्या लोकांना तुमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये अगदी पहिल्या रांगेमध्ये आसन व्यवस्थेत बसण्याचा मान द्या। संग्राम बापू पहिल्यापासून धर्मनिष्ठ आहेत, धर्माचा प्रचार प्रसार करतात। त्याबरोबर हिंदू धर्मामधल्या ज्या पण सगळे घटक आहेत त्या सगळ्यांना नेहमी प्रबोधन करून योग्य मार्गाला लावायचं काम करतात, ते योग्य मार्गाने नेण्याचं काम करतात। आणि मी पहिल्यापासून सांगतो की जो प्रकार लवांडेंनी केला, जे शब्द वापरले आमच्या वारकरी संप्रदायातल्या आमच्यासाठी जे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत सर्व महाराज लोकांवर, त्या लोकांबद्दल लवांडेंनी बोलल्यानंतर साहजिक हा राग अनावर होणार।